नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बँगलोरहून कोल्हापूरकडे येणाऱ्या इनोव्हा कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यातील तमातकल्लू गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील कोल्हापूरच्या अँटी करप्शन ब्युरोच्या DYSP वैष्णवी पाटील गंभीर जखमी झाल्या, तर कारमधील अन्य दोघांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील अँटी करप्शन ब्युरोच्या DYSP वैष्णवी पाटील या आपल्या आईसह 4 ते 5 जण इनोव्हा कारने बँगलोरला गेल्या होत्या. आज रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी पहाटे कोल्हापूरकडे परतत होत्या. त्यांची इनोव्हा कार पहाटे 4 ते 5च्या दरम्यान पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यातील तमातकल्लू गावाजवळ आली असता कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराने धडकली. यामध्ये कार चालकासह अन्य एका महिलेचा मृत्यू झाला, तर कारमधील DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. कारची धडक इतकी जोराची होती की कारचा एका बाजूचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चित्रदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. या अपघाताची नोंद चित्रदुर्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.